नागपूरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड या चित्रपटात काम केलेला अभिनेता प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू क्षत्रिय याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। नागपूरच्या नारा परिसरात ही घटना घडली असून दारूच्या नशेत झालेल्या जोरदार वादानंतर त्याच्या मित्रानेच धारदार शस्त्राने वार करून त्याला संपवल्याची प्राथमिक माहिती आहे। विशेष म्हणजे अभिनयात चमकलेल्या प्रियांशुची पोलीस रेकॉर्डवर कुख्यात गुन्हेगार म्हणून नोंद होती। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी प्रियांशु क्षत्रिय आणि त्याचा मित्र ध्रुव साहू यांच्यात दारूच्या नशेत जोरदार वाद झाला। या वादाचे रूपांतर हारामारीत झाले। संशयित आरोपी ध्रुव साहू याने प्रियांशुवर धारदार शस्त्राने अनेक वार केले। या घटनेनंतर उशिरा रात्री उत्तर नागपूरच्या नारा परिसरात प्रियांशु जबर जखमी अवस्थेत पोलिसांना आढळला। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना बाबू क्षत्रिय अर्धनग्न अवस्थेत आणि प्लॅस्टिकच्या वायरने बांधलेल्या स्थितीत आढळून आला। शरीरावर तीक्ष्ण शस्त्रांच्या अनेक जखमा होत्या। स्थानिकांना त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी त्याला तातडीने मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे। या प्रकरणी आरोपी ध्रुव साहू याला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। 3च्या दरम्यान आपल्याला एक कंट्रोलला कॉल प्राप्त झाला की नारामध्ये एक जखमी इसमाला वायरने बांधून तो जखमी आहे। त्याप्रमाणे नाईट ऑफिसर तात्काळ तिथे गेला असता एक जखमी मुलगा होता, त्याला वायरने बांधला होता। त्याच्या अंगावरती भरपूर चाकूसारख्या धारदार शस्त्राचे व्रण दिसत होते। त्यांनी ताबडतोब त्याला तात्काळ गाडीमध्ये टाकून मेयो हॉस्पिटलला रवाना केलं, परंतु त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। सदर इसमाची माहिती घेतली असता सदरचा जो मयत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रियांशु उर्फ बाबू क्षत्रिय असल्याचं आमच्या लक्षात आलं। त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला असता घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याला काल रात्री ध्रुव साहू नावाचा मुलगा त्याच्यासोबत त्याला रात्री 10:30च्या दरम्यान घेऊन गेला होता। त्यावेळेला बाबू क्षत्रिय हा खूप नशेत होता आणि त्याच्यानंतर आज सकाळी त्यांना माहिती पडलं की त्याला मारलेलं। त्याप्रमाणे बाबू क्षत्रियची बहीण शिल्पा छेत्री हिच्या तक्रारीवरून मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आरोपी ध्रुव साहू याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। आरोपी किती याच्यामध्ये याच्यामध्ये सध्या स्थितीत आरोपी एकच दिसून आलेला आहे। पुढे तपास चालू आहे, त्यामध्ये कोण नवीन निष्पन्न झाला तर मृतक जो आहे तो राहणारा मेकोसाबागचा आहे, लुंबिनी नगर मेकोसाबाग जवळचा आहे आणि जो आरोपी आहे तो नारागावात तिथलेच आहे राहणार आहे।